नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला उद्देशून भाषण झालं आणि त्या भाषणानंतर लगेच मध्यरात्री 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्या. त्या अगदी रातोरात बनावट नोटा झाल्या. त्याच्यानंतर नोटाबंदी याच मुद्द्यावर सातत्यानं आपण चर्चा करतो आहोत. गेले 15 दिवस नोटाबंदीशिवाय आपण कुठल्याही मुद्द्यावर चर्चा केलेली नाही आहे. म्हणजे हा अपवाद आहे. खरं म्हणजे एवढे महत्त्वाचे विषय यापूर्वी आले होते, पण कुठल्याही विषयावर सलग 15 दिवस आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम झालेला नव्हता. आज मात्र यावेळी मात्र पहिल्यांदा 15 दिवस सलगपणे आपण याच विषयावर चर्चा केली. तज्ज्ञ असतील, अभ्यासक असतील, पॉलिटिशियन्स असतील, सगळ्या लोकांसोबत, सामान्य माणसंसुद्धा सगळ्यांसोबत आपण चर्चा केली. पण आजचा दिवस जो आहे, आजचा कार्यक्रम जो आहे, तो मराठी टीव्हीच्या इतिहासामध्ये अतिशय अभूतपूर्व असा कार्यक्रम असणार आहे. आत्तापर्यंत या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे, त्याचप्रमाणे अगदी थेट रस्त्यावर जाऊनचं रिपोर्टिंग पण झालेलं आहे. पण मराठी टी व्हीवरचा पहिला पब्लिक डिबेट शो, आणि तोही लाईव्ह डिबेट शो आपण करतो आहोत. ही जाहीर सभा आहे आणि ही जाहीर सभा नेत्यांची नाही आहे, ती लोकांची जाहीर सभा आहे. इथे सकाळ भवनच्या साम टी व्हीच्या माझ्या स्टुडिओच्या प्रांगणामध्ये मी ही जाहीर सभा ठेवलेली आहे आणि या जाहीर सभेला महाराष्ट्राच्या, मुंबईच्या कानाकोपऱ्यातनं लोक आलेले आहेत. हे सगळे लोक जे आहेत, काही जणांची भूमिका जी आहे ती नोटाबंदीचा निर्णय बरोबर आहे अशी आहे काहींची भूमिका. काहींची भूमिका आहे की हा निर्णय जो आहे तो अजिबात व्हायला नको होता, ते अपोज करतायत. दोन्ही प्रकारचे लोक आहेत. पण आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण पुन्हा मी सांगतो आहे, आजचा कार्यक्रम जो आहे तो मराठी टी व्हीवरचा असा पहिला कार्यक्रम आहे की जिथे लाईव्ह पब्लिक डिबेट शो असणार आहे. त्यामुळे एका अर्थानं ही लोकांची सभा असणार आहे. आणि त्याचवेळी ट्विटरवर नोट की बात अशा हॅशटॅगनं सध्या सगळीकडे रिॲक्शन्स येत आहेत. याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यातून सगळीकडून या प्रतिक्रिया येत आहेत की हा अतिशय वेगळा कार्यक्रम आहे. नोट की बात, तुम्ही जर गेलात ट्विटरवर, त्या हॅशटॅग आहे नोट की बात, तुम्ही जा आणि तुमचं काय म्हणणं आहे तेही मांडा. या कार्यक्रमाला, या सभेला सगळी मंडळी आलेली आहेतच, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ज्यांना या सभेला येता येणं शक्य नाही त्यांनी व्हॉट्सॲपवर मिस कॉल देऊन आपली रिॲक्शन कळवलेली आहे. आम्हाला जे मिस कॉल आलेले आहेत त्यापैकी जर आम्ही पूर्णपणे जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये 4519 लोकांचं म्हणणं असं आहे की वी सपोर्ट नोट बॅन. 4519 लोकांचं म्हणणं असं आहे. आणि याच्या उलट 915 लोकांचं म्हणणं असं आहे वी अपोज नोट बॅन. अपोज करणाऱ्या लोकांचं म्हणणं किंवा लोकांचं प्रमाण कमी आहे आणि समर्थन करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. पण आजचा शो जो आहे तो या अर्थानं कौल किंवा त्या अर्थानं मतदान किंवा असं अजिबात नाही आहे. आज जे आहे ते लोक बोलणार आहेत, लोक थेटपणे म्हणणं मांडणार आहेत. कशामुळे लोक विरोध करतायत, कशामुळे लोकांचा पाठिंबा आहे, कारण शेवटी हा मुद्दा आहे सर्वसामान्यांचा आणि सर्वसामान्यांनी या मुद्द्यावर बोलणं हे फारच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी आता सुरुवात करतोय मराठी टी व्हीवरच्या पहिल्या जाहीर सभेला, पहिल्या जाहीर पब्लिक डिबेटला, जिथं लोक बोलतील आणि लोक आपले मुद्दे मांडतील. अगदी पहिल्यांदा समर्थन करणारी ही सगळी मंडळी मला दिसत आहेत आणि विरोध करणारी जी मंडळी आहेत ती पण दिसत आहेत. विरोध करणारी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये मी मुद्दाम सुरुवात करतोय कारण विरोध करणारी जी मंडळी आहेत एकूण त्यांचं प्रमाण कमी आहे असं म्हटलं जात आहे. आत्तापर्यंत ज्या प्रकारचे सर्वे झाले त्या सगळ्या सर्वेक्षणातून एकच गोष्ट पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे विरोध करणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. आम्हाला त्रास झाला तरी हरकत नाही, पण आम्ही तरीही नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या बाजूनं आहोत असं म्हणणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. विरोध करणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. म्हणून मुद्दाम मी यांच्याकडे जातोय. आजच्या दिवसाला आणखी एक संदर्भ आहे. 26/11 तर आज आहेच, पण 26/11च्या बरोबर आज आहे संविधान दिनसुद्धा. संविधान दिनामध्ये हे अभिप्रेत आहे की अंतिम सत्ता ही लोकांची आहे, अंतिम सत्ता जनतेची आहे, वी द पीपल. त्यामुळे आजच्या जाहीर सभेला तो पण संदर्भ आहे की नेते काय म्हणतात यापेक्षा वी द पीपल, लोक काय म्हणतात, लोकांचा आवाज काय आहे, लोक विरोध का करतात, लोक पाठिंबा का देतात. आणि हे करताना सुरुवात करायची मला विरोध करणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून. विरोध आहे तुमचा, काय नक्की कारण काय आहे?
देखिए संजय जी, एक बहुत ही महत्वपूर्ण मुद्दे पर ये बहस है, इसलिए मैं हिंदी में अपनी बातें आपके सामने रख रहा हूं, क्योंकि मैं हिंदी में सुलभ तरीके से आपके सामने अपनी बात रख सकता हूं। एक सबसे बड़ी बात यह है कि भारतवर्ष के जो लोग हैं वो बहुत सेंटिमेंटल होते हैं, भावनात्मक होते हैं, और इनकी भावनाओं से खेलने का आदत राजनेताओं को पड़ चुका है। और मुझे लगता है मोदी जी इसमें सर्वप्रथम सबसे आगे दिखाई दे रहे हैं। मैं आपको अब आंकड़ों के आधार पर बताना चाहता हूँ कि रिजर्व बैंक ने जो एक आंकड़ा डिमोनेटाइजेशन का फिक्स किया, उसके मुताबिक जो 500,000 रुपए के जो नोट बंद किए जाने वाले हैं उसकी कुल वैल्यू 16 लाख करोड़ रुपए है, और पूरे भारतवर्ष में बैंक अकाउंट की संख्या 40 करोड़ है। अगर इस 16 लाख को आप डिवाइड करते हैं तो 40,000 रुपया पर बैंक अकाउंट पड़ता है। तो ये कोई बहुत बड़ा ऐसा डिसीजन नहीं है जिससे राम राज्य आ जाएगा, नंबर एक। नंबर दो, जिस 16 लाख करोड़ के डिमोनेटाइजेशन की बात आप इतने बढ़ चढ़ करके कर रहे हैं, वो अगर आप देखने जाएंगे तो 10 लाख करोड़ रुपया आपका एनपीए है, नॉन परफॉर्मेंस एसेट्स। तो आप मेरे को बताइए, वो 10 लाख करोड़ रुपया वसूलने के लिए आप कुछ नहीं कर रहे हैं, और 16 लाख करोड़ डिमोनेटाइजेशन को आप इस तरीके से पेश करने की कोशिश कर रहे हैं, मानो आपने बहुत बड़ा डिसीजन ले लिया। दूसरा एक बड़ा बात यह है कि 57 लोग, जो आपने सुप्रीम कोर्ट में एफिडेविट दिया है कि 57 लोग ऐसे हैं जिन्होंने 85,000 करोड़ रुपया बैंक का डुबोया है, आप उनका नाम सार्वजनिक करने से डर रहे हैं। यहाँ क्या हो रहा है कि यहाँ चूंकि भारतवर्ष के लोग ज़्यादातर सेंटिमेंटल हैं, और 80% आबादी ऐसी है जो या तो लोअर इनकम ग्रुप की है, या मिडिल इनकम ग्रुप की है, या वीकर सेक्शन की है। ये आबादी जब जब उनको ऐसा लगता है कि अब गाज जो है अमीरों पे गिरने वाली है, तो वो सपोर्ट में आ खड़े होते हैं उस जगह पे। आप चाहे जेपी आंदोलन ले लीजिए, आप केजरीवाल आंदोलन ले लीजिए, आप जहाँ भी जाएंगे आपको लगेगा कि ये सब लोग उनके साथ खड़े हो जाते हैं, क्योंकि उनको ऐसा लगता है कि अब गाज अमीरों पे गिरने वाली है। और ये त्रस्त लोग हैं, शोषक लोग हैं, और आज भी आप देख रहे हैं तो उन्हीं का शोषण हो रहा है जो बैंक की कतारों में आपको दिखाई दे रहे हैं। इसलिए मैं बोल रहा हूं कि ये बहुत महत्वपूर्ण मुद्दा है और इस पर बहुत ही सार्थक चर्चा होनी चाहिए। आपको मैं बता दूं, अगर आज काले धन की बात कर रहे हैं लोग कि इससे काला धन और भ्रष्टाचार पे एक बड़ा तमाचा पड़ने वाला है, यह बड़ी रोक आने वाली है, तो मैं उन लोगों को यह बता देना चाहता हूं कि आज सारे आर्थिक विशेषज्ञों के मत में सिर्फ 6% काला धन जो है वो कैश के रूप में आज मार्केट में दौड़ रहा है। हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या मुद्द्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे। तुम्ही समर्थक आहात आणि तुम्ही असं म्हणता आहात की नोटाबंदीच्या निर्णयाला आमचं समर्थन आहे। आता यांनी जे मुद्दे मांडले, काय तुमचं नाव? राजू मिश्रांनी जे मुद्दे मांडले, राजू मिश्रांच्या मुद्द्यांना आक्षेप काय, उत्तर काय, कोण देणार आहे? त्यांनी मांडलेले मुद्दे फार महत्त्वाचे आहेत, उत्तर द्या। सर्वप्रथम खरं तर त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्या विषयावरती निश्चित मत व्यक्त करणं आवश्यक आहे। त्याच्या पुढे जाऊन मला फक्त एक गोष्ट आपल्यासमोर मुद्दा मानावीशी वाटते की पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असताना, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विविध स्तरावरच्या लोकांच्याकडून भ्रष्टाचार वाढत असताना अशापैकी भूमिका घेणं अतिशय फार महत्त्वाचं होतं। आणि कुठलाही निर्णय जर इम्प्लिमेंटेशनमध्ये आणायचा असेल तर त्याला थोडा वेळ घ्यावा लागतो, कारण कुठलीही गोष्ट आज बोलू आणि उद्या होईल असं होत नाही आहे। त्यासाठी थोडा वेळ आपल्याला घ्यावाच लागणार आहे, आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट मिळणार आहे तो अगदीच पॉझिटिव्ह असणार याबद्दल कुठलीही दुमत नाही आहे। थोडा वेळ घ्यावा लागणार आहे असं यांचं म्हणणं आहे। पण एक साधा मुद्दा असा आहे की थोडा वेळ घ्यावा लागेल, पण थोडा वेळ घेतल्यानंतर मुळामध्ये किती दिवस? 50 दिवस। पण 50 दिवसानंतर तरी हा प्रश्न सुटणार आहे का? यांचं म्हणणं असं आहे की थोडा वेळ द्यावा लागणार आहे। तुम्हाला असं वाटतं का? त्यांनी बोलली ती गोष्ट ठीक आहे, वेळ द्यावा लागेल, पण किती वेळ? आणि वेळ देऊन इम्प्लिमेंटेशन तुम्ही जर बोलता तर तुम्ही इम्प्लिमेंटेशन प्रॉपर करायला पाहिजे। ज्यावेळेस बाबासाहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की डिमॉनिटायझेशन गरजेचं आहे, तर त्यांनी सांगितलं की प्रोसिजर पण त्यावेळेस व्यवस्थित असली पाहिजे। पण ह्यांची प्रोसिजर काय? आज ते उठतात पाकिस्तानला जातात, उद्या उठतात नोटा बंद करतात, उद्या सांगतात टोल नाका भरू नका, हॉस्पिटलमध्ये भरा, इकडे भरा। सामान्य माणसं मरतात, जे 29पेक्षा जास्त जीव गेले त्याचं कोण इम्प्लिमेंटेशन करणार? आणि त्यांच्या इम्प्लिमेंटेशनमुळे ते जीव वापस येणार आहेत का? मला एवढं सांगा फक्त बस। वेळ देऊ, पण मुळामध्ये ज्या पद्धतीनं सगळं नियोजन सुरू आहे त्या नियोजनाचं काय करायचं? मोहन आंबर्गी, काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मी हे सांगून इच्छितो की आत्ता तुम्ही बघत असाल की ह्या 15 दिवसामध्ये बँकेत किती पैसा आलेला आहे, 5 लाख कोटी पैसा आलेला आहे। आता एवढे फक्त हे 15 दिवसात आलेले आहेत, अजून तो आपल्याला 30 डिसेंबरपर्यंत वाट बघायची आहे। किती पैसा येईल बँकेत, किती पैसा गव्हर्नमेंटकडे येईल, त्याच्यानंतर बघा तुम्ही इम्प्लिमेंटेशन, त्याचं तुमच्या नंतर फायदे दिसतील। महागाई कमी होईल, तुमचे टोल बंद होऊन जातील, गरिबांना तुम्ही संधी द्याल, आणि बघा मग भारताचं कसं हे प्रगती होईल।
गोरगरिबांना संधी मिळेल वगैरे सगळं मान्य आहे, पण तरीसुद्धा काही महिला पण आपल्यासोबत आहेत, तिथे पण महिला सहकारी आहेत. मला एक सांगा की खरोखर हे सगळं झाल्यामुळे आणि या पद्धतीनं काही काळ वाट बघितल्यामुळे गोरगरिबांना संधी मिळेल आणि देशाचं अर्थकारण चांगल्या दिशेनं बदलून जाईल असं जे म्हटलं जात आहे, किती खरं आहे? सर्वप्रथम जे 26/11चा बॉम्बस्फोट झालेला आहे त्या सर्व शहीदांना मी आमच्या सर्व टीमकडनं श्रद्धांजली देईल. आणि सरांचं उत्तर असं देईल, सर गोरगरीब तुम्ही कुठले म्हणतात? आज तुम्ही तो एखादा गरीब आहे ज्याच्याकडे कुठलंही अकाउंट नाही आहे आणि तो बाजारात ती नोट घेऊन जातोय, त्याच्याकडनं अगोदर कमिशन मागितलं जातंय. याचं उत्तर कोण देणार आहे? आज शेतकरी मरतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्यावरती कर्ज झालेलं आहे. त्या कर्जाकडे तुमचं लक्ष नाहीये, पण विजय माल्यासारख्या व्यक्तीचं तुम्ही कर्ज माफ करताय. हाच प्रश्न. तर बाकीच्या प्रश्नाचे उत्तर नाहीत. मला याचंच उत्तर कोण देणार आहे? विजय मल्ल्या जो आहे तो निघून जातो, त्याला राईट ऑफ दिलं जातं. राईट ऑफ म्हणजे काय, कर्जमाफी किंवा काय हा मुद्दा वेगळा, पण त्याला राईट ऑफ दिलं जातं. शेतकरी मात्र आमचा मरतो आहे. आणि आज शेतकऱ्यांची अवस्था एवढी वाईट असताना या नोटाबंदीमुळे शेतकरी आणखी अडचणीत आहे. याचं उत्तर कोण देणार आहे तुमच्यापैकी? कोण देणार आहे? सर नमस्कार. मी पहिल्यांदा मोदी साहेबांचं या निर्णयाबद्दल हार्दिक स्वागत करू इच्छितो. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता थोडा त्रास सहन करत असेल, पण 8 तारीख ते आज 24 तारीख 25 तारखेपर्यंत 6% हे काळा पैसा जमा झालेला आहे. तर तुम्ही विचार करा, एवढ्या 15 दिवसामध्ये जर 6% फक्त मुद्द्याचं बोला. आता विजय मल्ल्या पळून जातो, विजय मल्ल्याला राईट ऑफ मिळतं आणि शेतकरी मात्र आमचा मरतो. उत्तर काय? सर नक्कीच याबद्दल मोदी साहेब नक्कीच याबद्दल लवकरात लवकर निर्णय घेतील. मोदी साहेब निर्णय घेतले. मोदी साहेब काय तुमच्या घरात बसले आहेत का? हे असं सांगतायत की ज्याप्रमाणे मोदी यांच्या घरी बसलेले आहेत आणि मोदी यांना विचारणार आहेत. ललित मोदींना मानवतेचा आधारमध्ये आणि भार्गवमध्ये ते सुषमा स्वराज. नाही, याचं उत्तर कोण देणार आहे? नमस्कार, विवेक महाजन. मी पनवेलहून आलेलो आहे. आणि सर्वप्रथम जे आहे, आपण विजय माल्याचा विषय काढला, तर विजय माल्याचं कर्ज हे माफ झालेलं नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की बँकेच्या अकाउंट ॲडजस्टमेंटसाठी ते जे आहेत त्यांनी ते केलेलं आहे आणि सरकार जी कारवाई करणार ती कारवाई करणार. आज कुठलीही बँक एक इन्स्टॉलमेंट जरी चुकला तरी ती इन्स्टॉलमेंट पूर्ण वसूल करते व्याजासहित, ते पूर्ण वसूल होणार. इथे माझं एकच म्हणणं आहे, जर इथे आदरणीय सरकारने जो निर्णय घेतला आहे, जी कर्जमाफी दिलेली आहे, विजय माल्याचं कर्ज लाखो करोड अब्जोवधीचं जे कर्ज माफ केलेलं आहे, तर माझं प्रांजळ मत आहे, माझं विनंती आहे, माझ्या महाराष्ट्राचा जो शेतकरी आज मरतोय त्याची ही कर्जमाफी झालीच पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की समजा मल्ल्याला राईट ऑफ दिलं, मल्ल्याला कर्जमाफी केली नाही असं म्हणताय ना, शेतकऱ्यांना पण जे काही राईट ऑफ आहे ते देऊन टाका. जे काही असेल राईट ऑफ देऊन टाका. या मुद्द्यावर काय म्हणणं? या मुद्द्यावर कोण बोलणार आहे? शेतकऱ्यांना राईट ऑफ दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. मल्ल्या जातो, मल्ल्या खासदार होतो. मुळामध्ये एक खासदार आहे तुमचा खासदार, तुमचा राज्यसभेतला खासदार पळून जातो आणि त्यानंतर काही होत नाही. कोण बोलणार आहे? सर, यावर मी मनोज सोमवंशी, मला ह्यावर असं बोलायचं आहे की आपला मुद्दा थोडा भरकटतोय असं मला वाटतं. मुद्दा काय आपला मूळ, की 500 आणि 1000च्या नोटा का बंद झाल्या, करावा क्या नाही. त्यात काय होतं की हा मुद्दा कुठंतरी घेऊन गेला जातो. मल्ल्या कुठं गेला, शेतकऱ्यांना असं होतंय. मुद्दा काय की मोदींनी, पंतप्रधानांनी आपला एक निर्णय घेतला, तो असा की 500 आणि 1000 नोटाच्या ज्या नोटा आहेत चलनामध्ये 86% आहेत, त्या पहिले बंद कराव्यात. त्यामुळं काळ्या पैशाला थोडा लगाम लागेल. हा पहिला निर्णय आहे. आणि तो जर लगाम लागत असेल तर सध्या माझा असा प्रश्न आहे की कोणाच्या पोटात दुखतंय, कोणाला त्रास होतो याच्यावर? सर्वांना होतो त्रास, सर्वांना होतो. काळा पैसावाल्यांना तर तुम्ही सपोर्ट करत असाल, एक सेकंद चुकीचं आहे. साहेब, मला काय म्हणायचं, मला असं म्हणायचं आहे, मुद्दा ऐकून घ्या. मूळ मुद्दा ऐकून घ्या. तुम्ही जर आज म्हणताय विरोध आहे, तर अप्रत्यक्षरित्या दुसरे मुद्दे आणून तुम्ही त्या लोकांना पाठीशी घालताय.
तुमचा आजचा मुद्दा काय आहे की 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यात, तो योग्य निर्णय आहे का नाही? त्यामध्ये एक सेकंद त्यामध्ये यांचा माझं एक सजेशन आहे सर तुम्हाला. यांचा जो ऐका एक सेकंद तुमचा माईक वापरू नका, एक सेकंद ते जे म्हणतायत त्या मुद्द्याला कोणाचं उत्तर आहे बोला. ते असं म्हणाले क्रमांक एक मल्ल्याचा आणि नोटाबंदीचा काही संबंध नाही. क्रमांक दोन शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा आणि नोटाबंदीचा काही संबंध नाही. नोटाबंदीचा याच्याशी काही संबंध नाही. या मुद्द्यावर काय म्हणणं आहे? मी एक शेतकरी आहे. ऐका, मी एक शेतकरी आहे. हो तोच माझं ऐका, तुम्ही माझं ऐका. मी एक शेतकरी आहे. माझा माल मी 1 महिन्याच्या आधी विकणार होतो, अजून पण विकल्या गेलेला नाही आणि आज मी आर्थिक अडचणीत आहे. माझी आर्थिक अडचण जो कोणी सोडून देईल त्याला मी 5% बँकेच्या दरानं व्याज द्यायला तयार आहे. आता हा जो मुद्दा या मुद्द्यावर काय बोलणार? मुळात माझं नाव गुरुनाथ आहीर. मुळात मुद्दा असा आहे की स्वातंत्र्यानंतर ह्या देशात आहे ना जो भ्रष्टाचार माजलेला आहे, भ्रष्टाचाराने जनता त्रस्त आहे आणि भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य माणूस भरडला गेलो आहे. आणि ही सगळी परिस्थिती जी निर्माण झाली आहे आता नोटाबंदीपर्यंत जो निर्णय लागू करावा लागला ह्याचा मूळ हा भ्रष्टाचार आहे. आता जरी लोकांना या नोटाबंदीमुळे थोडाफार त्रास सहन करावा लागत असेल तर ह्या त्रास जी जनतेने भ्रष्टाचारामुळे जे सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत. एक सेकंद त्यांचा मुद्दा ऐकून घ्या. पण माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की भ्रष्टाचाराबद्दल मोदी एवढे सजग आणि सक्रिय आणि संवेदनशील आहेत तर अद्यापही लोकपाल का येत नाही? सर्वोच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं का एक सेकंद तुमचाच आवाज आहे, तुम्हालाच बोलायचं आहे. सर्वोच्च न्यायालयानं कान पिचक्या देऊन सुद्धा लोकपाल का येत नाही? गुजरातमध्ये सुद्धा नव्हता आला, का नाही आला? आणि राज्यामध्ये पूर्ण प्रश्न ऐका. भ्रष्टाचार, काळा पैसा हा नरेंद्र मोदींनी मांडलेला मुद्दा आहे म्हणून मी बोलतोय. केवळ 500-1000च्या नोटा बदलणे एवढा मुद्दा नाहीये. भ्रष्टाचार, दहशतवाद. ऐका, दुसरा मुद्दा राज्य मंत्रिमंडळामध्ये एवढ्या लोकांवर आरोप आहेत भ्रष्टाचाराचे तरीही त्यांना क्लीन चिट का मिळते? क्रमांक 3 सहकारामध्ये करप्शन होतं म्हणून तुम्ही जिल्हा बँकांना परवानगी नाकारता आणि तुमच्या सहकार मंत्र्यांकडे रोकड सापडते, त्याला त्याच दिवशी क्लीन चिट मिळते. हे जे 3 मुद्दे आहेत या 3 मुद्द्यांबद्दल काय उत्तरे कोण देईल? मगाशी असे झालेले हात आता असे वर झालेले आहेत. हा बर, यांना द्यायचंय. थांबा एक सेकंद. मैं आपके पहले इसका आंसर देना चाहूँगी. ये करप्शन की जो बात है, यूपीए सरकार ने इतना करप्शन किया, वो आंकड़े इट वाज इन्वॉल्व लाइक इतना ज़्यादा कि इट कुड फीड अ जनरेशन ऑफ द पुअर. तो मैं ये बोलने वाली हूँ, अब जब सरकार कदम उठा रही है और हमने ये मांगा है तो हमें ही तकलीफ़ क्यों हो रही है इतनी? हम अगर 2 दिन ये लाइन में खड़े रह के अगर नोट बदलवा रहे हैं तो इट इज़ फॉर द ग्रेटर गुड. इट इज़ टू स्टॉप करप्शन एंड ये आगे होने वाला है, बदलाव आने वाले हैं एंड ये होगा ही. अरे 2.5 वर्ष झाले लोकपाल येत नाही, त्याचं उत्तर तुम्ही देतच नाही. हे पहा, एक लक्षात घ्या. आश्वासनं काय आहेत ऐका. आश्वासनं काय आहेत याप्रमाणे बोलू नका. मुद्दा घडतंय काय याच्यावर बोललं पाहिजे. सर, आत्ता जो मुद्दा आहे सगळे मांडतायत आणि आवाज चढवून जे बोलतायत, विरोधासाठी विरोध करायचा हा मुद्दा नाही. तुम्ही नरेंद्र मोदींना विरोध करणारे या देशामध्ये पुष्कळ लोक आहेत, पण नरेंद्र मोदी हा विषय नाही आहे. हा विषय हा देशाशी रिलेटेड आहे. तुम्ही नरेंद्र मोदींना विरोध करताय, तुम्ही वैयक्तिक एक मिनिट, सगळेजण बोलतायत. हे बघा, तुम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा आम्ही ऐकून घेत होतो. मी इथे मुद्दे मी लिहून आणले. आवाज बंद, सगळ्यांचा आवाज बंद. एकदम शांत. गरीब लोकांना याचा प्रॉब्लेम नाही कारण गरिबांकडे पैसेच नाहीये.
जेवढे पैसे आहेत आणि जेवढे पैसे आहेत तेवढे गरिबांना बदलून मिळत आहेत. प्रॉब्लेम नाही, जेवढे पैसे आहेत तेवढे बदलून मिळत आहेत. दुसरा मुद्दा आहे की या देशामध्ये लोकांची अशी भावना असली पाहिजे की हा देश हे माझं घर आहे. ही ज्या दिवशी भावना निर्माण होईल त्या दिवशी, एक मिनिट, ओरडून मुद्दे थांबा. तुमच्याकडे माईक आला ना मॅडम की तुम्ही बोला, मुद्दे असे हातात लिहून बोला. माझं काहीच म्हणणं नाही, मी शांतपणे आहे. या देशामध्ये एकदा खूप वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती की तांदूळाचं उत्पादन खूप कमी झालं होतं आणि लाल बहादूर शास्त्रींनी या देशात आवाहन केलं होतं की एक वेळचा तांदूळ, सोमवारचा तांदूळ खाऊ नका, भात खाऊ नका. तर हॉटेलमधनं सुद्धा माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे की हॉटेलमधनं सुद्धा भात बनवत नव्हते आणि त्याची तुलना एक मिनिट मला बोलू दे. हे बघा, आज नरेंद्र मोदींनी हे मुद्दे नाहीत, हे इमोशनल आहेत, इमोशनल मुद्दे आहेत हे बघा, मुद्दे बोला. मोदींचे विरोधक आज, बघा माझा चौथा, एक मिनिट, मोदींचे विरोधक आज मोदींचे समर्थक झालेत. मोदींचे विरोधक आज समर्थक झाले. त्यामध्ये काही संबंध नाही. एक सेकंद एका ओरडाओरडा करू नका. एक सेकंद. तुम्ही ओरडाओरडा आधी करू नका. एक सेकंद. मोदींचे विरोधक आज समर्थक झालेले आहेत. नितीश कुमार यांनी आज समर्थन. नितीश कुमार मुद्दा गैर आहे. या मुद्द्याला कोण? नितीश कुमार याला काय अर्थ नाही. हा मुद्दा आहे का? मला एक लक्षात घ्या, अहो लक्षात घ्या, तुम्ही मोदींबद्दल बोलू नका, नितीश मुद्द्यांबद्दल बोला. नाही एक लक्षात घ्या, हे बा, कोणीही व्यक्तिगत बोलू नका. एक सेकंद. मोदींबद्दल ऐका, व्यक्तिगत मोदींबद्दल बोलण्याचा काही मुद्दाच नाही. मोदींवरचं प्रेम किंवा हा मुद्दा नाही. ऐका, दुसरं म्हणजे हे केलं म्हणजे देशभक्त आणि ते नाही केलं म्हणजे देशद्रोह. हे तुम्ही शिकू नका. आपला प्रश्न आहे तो इकॉनॉमिकचा. एक लक्षात घ्या, हा जो मुद्दा आहे तो अर्थकारणाचा आहे. त्यामुळे अर्थकारणाला बळ मिळणार आहे का आणि सर्वसामान्य माणसाला काय तोंड द्यावं लागणार आहे, ही सगळी चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमामध्ये चर्चा सुरू आहे आणि मराठी टी व्हीवरचा पहिला पब्लिक लाईव्ह डिबेट शो सुरू आहे. नोटाबंदीच्या निमित्तानं संविधान दिनी वी द पीपल, लोक बोलतायत, नेते नाहीत. ही मराठी टी व्हीवरची अशी पहिली जाहीर सभा आहे जी नेत्यांची नाही, लोकांची आहे. त्यामुळे लोक जे काय बोलतायत ते फार महत्त्वाचं आहे. नोटाबंदीच्या अनुषंगानं वी सपोर्ट, वी अपोज असं म्हणणारे दोन्ही लोक आहेत आणि ते आपापले मुद्दे मांडतायत. वी सपोर्टचा मुद्दा जेव्हा पुढे आला होता तेव्हा आता तुमचं उत्तर काय आहे? आणि आता मी तुम्हाला विनंती करतो, मगाशी तुम्ही बराच गोंधळ केला, आता गोंधळ करून झाला असेल, तुमची तेवढी भूक भागली असेल गोंधळाची, तर आता एक लक्षात घ्या की अवघा महाराष्ट्र हा कार्यक्रम बघतो आहे. त्यामुळे शांतपणे मुद्दा मांडा, थोडक्यात मुद्दा मांडा. भावनिक अस्मितेचं काहीही बोलू नका, देशभक्तीचे डोस पाजू नका. या मुद्द्यामुळे काय होईल, नोटबंदीमुळे काय होईल, काय होणं शक्य आहे, काय होणं अपेक्षित आहे, याच्या अनुषंगाने बोला. एकानं बोलताना अन्य कोणीही बोलू नका. ही पथ्य आपण पाळूया आणि चर्चा पुढे नेऊया. बोला. मुळात ह्या नोटबंदीमुळे व्यावसायिकांना फार मोठा प्रचंड त्रास सुरू झालेला आहे, छोट्या व्यावसायिकांना पर्टिक्युलरली. आणि या सगळ्या ह्याच्यात मला एक अशी भीती आहे की आज मल्ल्या पळून जातो तसं 4-5 लाख करोड रुपये बँकेत जमलेत आणि त्या पैसा बँक पुन्हा कोणाला कर्ज म्हणून वाटणार आणि त्या माझ्या पैशाचं काय होणार, ही खरी माझ्यासारख्या व्यावसायिकाला पण भीती वाटायला लागली. म्हणून मी सपोर्ट करत नाही आहे त्या विषयाला बेसिकली. बरं, याला काही उत्तर द्यायचं कोणाला? हां, त्यांचा मुद्दा योग्य आहे. छोट्या व्यावसायिकांना त्रास आहे. काय आहे वस्तुस्थिती, बँकेत एकत्र पैसे झाल्यानंतर त्याचं वाटप, विनिमय कसं होणार ह्याच्याबद्दल सर्वांना शंका येऊ शकते. ज्या पद्धतीने अगोदर विजय मल्ल्या काय एका दिवसाचा निर्माण झालेलं पिल्लू नाही आहे, ते वर्षानुवर्ष झालेल्याचे त्याचा परिपाक आहे तो. आणि त्याच्यामुळे आत्ता त्याच्याबद्दल आपण चर्चा करून त्याच्यात फिरवण्यात अर्थ नाही. आता येणारा पैसा, आता मध्येच नुकतंच सुरू केलं होतं इस्लामिक बँक आपण सुरू करू. कोणत्याही पद्धतीने त्याचं वितरण जर व्यवस्थित झालं तर आपण आपल्या मनात आलेली शंका आपण स्वतः कंट्रोल करू शकतो.
जर पैशाचा विनिमय योग्य पद्धतीने झाला, त्याच्यावरती योग्य नियंत्रण राहिलं, तर परत पैसा डुबला जाणार नाही ह्याची सरकारने नाही, कारण आपण जसे मतदार आहोत तसे आपण ह्या राज्याचे, ह्या देशाचे मालक आहोत. आपण आपला शेजारी कोण आहे, आपला शेजारी कर्ज कोण घेतो आणि कोण पळून जातो ह्याचं लक्ष आपण पण ठेवलं पाहिजे. जोपर्यंत आपण ही भूमिका घेत नाही तोपर्यंत विजय मल्ल्या आपल्याबरोबर बसूनसुद्धा असेच पळून जाणार आहात. त्यावेळी आपण काय करणार हे आपली भूमिका अगोदर आपण काय करणार आहोत, आपण बघत बसणार आहोत. सर एक बहुत महत्वपूर्ण बात मैं बताना चाहता हूँ. ये लोगों का कहना है कि 6 लाख करोड़ रुपए बैंक में जमा हुए. आपको अभी भी मैं बोल रहा हूँ कि 6 लाख करोड़ को कितने अकाउंट्स में जमा हुए ये गवर्नमेंट खुलासा नहीं कर रही है. कितने के अकाउंट्स के माध्यम से ये 6 लाख करोड़ आया, कितने एक्सचेंज के माध्यम से ये 6 लाख करोड़ आया, इसकी जानकारी गवर्नमेंट नहीं दे रही है. दूसरी बड़ी बात कि आज चल रहा है कि जनधन खाते में 64,000 करोड़ रुपए जमा हो गए. इसको एक बहुत बड़ी बात बताई जा रही है. 20 करोड़ जनधन खाता है. जनधन खाते को अगर 64,000 करोड़ का अगर आप हिसाब करेंगे तो 3200 रुपया पर जनधन खाते में आता है. इसमें ऐसा कौन सा बड़ा ब्लैक मनी आपने खोल दिया कि आप इतना बड़ा प्रचार लेने को जुटे हैं? ये हम लोगों का मुद्दा आपने नोटबंदी किया है इसको लेकर के नहीं है, आप उसका गलत जो पॉलिटिकल माइलेज लेना चाह रहे हैं उस पर है, और इस पर रियल इफेक्ट क्या है उस पर है. अभी आपको 1 मिनट सर, 1 मिनट और खाली मैं बताना चाहता हूँ, 1 मिनट मैं और बताना चाहता हूँ कि अब ये लोग बोल रहे हैं कि करप्शन और ब्लैक मनी पर एक बहुत बड़ा आघात पड़ेगा. अभी भी मैं बोल रहा हूं करप्शन को लेकर के एक बात आपने लोकपाल के माध्यम से कहने की कोशिश की. दूसरा मैं बताना चाहता हूं 2.5 साल हो गए उनको बने हुए प्रधानमंत्री. अभी तक आप हमको बताइए एक भी नीतिगत निर्णय करप्शन के विरोध में उन्होंने लिया है क्या, जिससे ये लगे कि वो करप्शन को कंट्रोल करना चाहते हैं. नंबर 1. नंबर दो है कि जो करप्शन, जो काला धन आता है वो 2 तरीके से आता है. एक करप्शन से और दूसरा अनअकाउंटेबल ट्रेड से. अनअकाउंटेबल ट्रेड को रोकने के लिए उन्होंने क्या किया है हमको बताएं, एक पॉलिसी बता दें. कोई चीज न करने के बाद आप एक अननेसेसरी मुद्दे को आप इतना बड़ा करना चाह रहे हैं, ये ठीक नहीं. राजीव मिश्रांचे जे मुद्दे आहेत, 3 मुद्दे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये हे सरकार खरोखरच अगदी सजग आहे. याचे पुरावे काय आहेत? क्रमांक 1, क्रमांक 2 म्हणजे ज्या बँक अकाउंटचा उल्लेख त्यांनी केला त्याच्याबद्दल तुमच्याकडे तपशील काय आहेत? उगाच मोघमपणे ही लढाई काळ्या पैशांच्या विरोधामध्ये आहे असं तुम्ही म्हणताय आणि तुम्हाला तुमची फसवणूक केली जाते आहे. प्रत्यक्षात मात्र याचा काळ्या पैशांशी काहीही संबंध नाही. काय उत्तर, या मुद्द्याला उत्तर काय? स्पेसिफिक मुद्द्याला उत्तर आहे का? तुमचं उत्तर आहे? काळे पैसे म्हणजे फक्त जे ब्लॅक मनी, बेसिकली तुम्ही ऐकलं असाल की पैसे बाहेर देशातून, पाकिस्तानवरून, बांगलादेशवरून फेक नोट्स तयार होऊन येत होते, ते बंद करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला ताबडतोब. जर तो इन ॲडव्हान्समध्ये सांगितला असता तर किती लोक असे आहेत जे फेक नोट्सला परत काही करून, बिकॉज भरपूर लोक असे आहेत जे करू शकतात, कन्वर्ट करू शकतात, काही करू शकतात. ताबडतोब निर्णय घेण्याचं कारण हाच होता की जो बाहेरचा फेक मनी आहे तो बंद करायचा आहे. त्यांनी जो एक आकडा सांगितला दॅट वॉज द लीगल आकडा, जो हवाला, देर इज अ हवाला पर्सन हू डज ऑल दिस एक्सचेंज, तर ते बनण्यासाठी त्यांच्यावर रोख घालण्यासाठीही हा निर्णय होता. 500,000 रुपयांच्या नोटा बंद करणारा तत्वतः मला वाटतं कोणीच विरोध करत नाहीये. मुद्दे त्यापेक्षा पुढचे, या मुद्द्याला काही उत्तर आहे का? माझं नाव किशोर. यांच्या मुद्द्याला उत्तर असं आहे की तुमच्या हिशोबाने 400 ते 500 करोड रुपये लिगली आकडा, ठीक आहे. तर मला सांगा, घरामध्ये 2 उंदीर घुसल्यानंतर तुम्ही अख्खं घर जाणार का? तुम्ही पूर्ण 16 लाख करोड तुम्ही बॅन केले, कशा काय? आणि रोज 80,000 करोडचं रोज आपल्या मार्केटमध्ये नुकसान चालू आहे, बाजारपेठा बंद आहेत, आणि हे पूर्ण नोटाबंदीची ही स्कीम तुमची पूर्ण होईपर्यंत होत राहणार आहे. आणि तेव्हा झाल्यानंतर, ते सगळं झाल्यानंतर मला सांगा, जेवढं नुकसान होईल आणि तुम्ही नोटा बंद केल्या तर ते इंडिया 10 वर्ष अजून मागे जाणार आहे. हो, प्रूफ. यांचं म्हणणं असं की भारत यामुळे आणखी मागे जाणार आहे. आता जो यांनी मुद्दा मांडला की बाहेरचा हवालाचा पैसा वगैरे, आता मुळात प्रश्न असा आहे की आता काल नाशिकला 2 रुपये किलोनं टोमॅटो गेला. तो किती टोमॅटो पडू नये तर शेतकऱ्याचं काय आहे? भकलायचा प्रश्न नाही, हा नोटाचा प्रश्न आहे. कालची न्यूज आहे, सकाळला न्यूज होती, तुम्ही बघू शकता. 2 रुपये किलोनं टमाटा गेला आणि ते पडला. आता दुसरी गोष्ट, एक महत्त्वाचा मुद्दा इथं मांडू शकतो. हे म्हणतात की 92% लोक समर्थनात आहे. कोणत्या शेतकऱ्याने ॲपवर मत दिलं? असा कोणता शेतकरी ज्याने ॲपवर नोंदलं? मोदी म्हणतात ॲप डाउनलोड करा, त्याच्यावर करा. आता एक शेतकरी दाखवा भारतातला ज्याने ॲपवर मत नोंद केलं. एकही शेतकरी नाही ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही. तरी सुद्धा त्यांचा मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे
की मुळामध्ये करप्शनच्या विरोधामध्ये हे एक पाऊल आहे आणि हवालाचा वगैरे त्यांनी उल्लेख केला, त्याचं उत्तर काय? नहीं देखिए, मैं एक बात आपको बहुत स्पष्ट करना चाहता हूं, अगर इनकी नीयत साफ होती तो ये अपने पहले दिन से, इन्होंने क्या बोला था, 100 दिन के अंदर हम विदेशों का सारा काला धन ले आएंगे। कहाँ है काला धन, किधर है काला धन? दूसरा इन्होंने बोला था हम महंगाई को लेकर के सारे जो गोदाम में स्टॉक रखे उनको हम जेल के अंदर डाल देंगे। कहाँ गए वो लोग? इन्होंने कुछ किया नहीं 2.5 साल में। इनको अचानक एक काही केलं नाही म्हणून आता केलेलं आहे। नहीं, इनको 4 स्टेट का इलेक्शन है। आपको मैं बता दूं, इनका मुख्य मकसद 4 स्टेट का इलेक्शन है। यूपी ये हार रहे थे, गुजरात ये हार रहे थे, पंजाब ये हार रहे थे, उसमें इनको बचाव चाहिए था। ये बचाव के लिए इन्होंने याच्यामुळे जिंकतील का? मग याच्यामुळे जिंकतील? नहीं, ये उनका एक कोशिश है कि लोगों में एक संदेश जाएगा कि उन्होंने बहुत बड़ा चमत्कार कर दिया, भारत में अब राम राज्य आ जाएगा, ऐसा चमत्कार का, चूंकि ये जानते हैं। मला हे कळत नाही की जर समजा एवढा संताप असेल तर उलट पक्षी उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये निवडणूक कठीण जाईल। पण नरेंद्र मोदी म्हणतात, नरेंद्र मोदींनी जाहीरपणे भाषण केलं आणि नरेंद्र मोदी म्हणाले की मला निवडणुकीतलं यश अपयश महत्वाचं नाहीये, मला भ्रष्टाचार महत्वाचा आहे, मला काळा पैसा महत्वाचा आहे, मला देशभक्ती महत्वाची आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, असं नरेंद्र मोदींचं भाषण आहे। तरी तुम्ही असं बोलताय, त्यांना समजावून सांगा मोदींना काय म्हणायचं। हे बघा असं आहे, मगापासून आपण चर्चा चालवली आहे, मुद्दाचं बोलायचं ठरलं आहे। मुद्दा फक्त आहे की 500 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य, हा विषय चाललेला आहे। याच्यामध्ये जे आहेत आता बाकी त्यांनी काय वादे केले, कोणी काय वादे केले, 70 वर्षामध्ये काय वादे केले ते आपण काढत बसणार नाहीये, बरोबर आहे। मुद्दा महत्वाचा असा आहे की त्या मॅडमने सांगितलं की जी फेक करन्सी होती आणि असे नाही किती असू द्या, द फिगर इज नॉट इम्पॉर्टंट, व्हॉट फिगर यू वॉन्ट दॅट विल बी गेट फ्रॉम RTI, what figures details you want that will be get from RTI। let me complete please। जो फिगर चाहिए वो आपको RTI के जरिए मिल जाएगी। अरे नहीं चाहिए फिगर, बात तो सुनो, फिगर इंपॉर्टेंट नहीं है। एक बार मैं बैंक में गया था, ATM से पैसा निकाल करके दूसरे क्रेडिट कार्ड के पैसे भरने के लिए गया था, 2 नोट उसमें से एक डुप्लीकेट आ गए, बैंक वाले ने लाल टप्पा मार करके मेरे हाथ में दे दिया। मुझे सुनिए मुझे वो एक, अरे बात तो सुन लीजिए ना, बात सुन लीजिए। 2 नोट मेरे, अरे बात सुन लीजिए, 2 नोट मेरे पास वापस दे दिए। एक सेकंड 2 नोट मेरे पास ठप्पा मार के डुप्लीकेट नोट बोल करके वापस दे दिया। पुलिस को फोन कर दिया कि इनके पास डुप्लीकेट नोट है। आई एम अ सीनियर पर्सन, आई एम अ मैनेजर, आई एम हैविंग द ऑल अथॉरिटी। मैंने ATM से पैसा निकाल करके पैसा देने के बावजूद मुझे बोला जाता है कि डुप्लीकेट नोट है। ये परेशानी कितनी है। आज अगर मैं 2000 रुपये में एडजस्ट कर सकता हूँ, लेकिन अगर आम पब्लिक के पास में डुप्लीकेट नोट जाएगी तो वो किस तरह से एडजस्ट करेगा उसको, वो नहीं कर सकता है। बरं, हा जो मुद्दा, या मुद्द्याला उत्तर कोणाचं आहे? तुमचं उत्तर आहे? सर तुम्ही असं बोलतायत तर आज जे 27 लाख रुपये अनलिगली भेटलेले आहेत ते कसे भेटलेत? ते करप्शन नाहीये का? जर आम्ही 4-4, 5-5 तास ATM मध्ये उभं राहून आम्हाला फक्त 2,000 रुपये मिळत आहेत, तर त्यांच्याकडे 27 लाख रुपये कुठून आलेत? 27 लाख कुठून आलेत? आम्हाला 2,000 रुपये फक्त आठवड्यातनं एकदा दिल्या जातात, त्याचं उत्तर काय? आम्ही मुलांना सांभाळायचं कसं? आम्ही फीस भरायची कशी? आमचा व्यवहार आम्ही कसा करायचा? जर करप्शन तुम्ही थांबवतायत तर 27 लाख कुठून आले त्याचं उत्तर द्या आणि मग बाकीचं बोला। कोण उत्तर देणार आहे? हा द्या। सगळ्यात प्रथम एक सुरुवातीला विषय त्यांचा जो आहे त्या अनुषंगानेच बोलते। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या, हा जो निर्णय घेतला तो निर्णय झाल्यानंतर एक जागतिक पातळीवर बघितलं तर आज आपली संविधान आजच्या दिवशी बनलं होतं। तर आपण एक देशाची प्रगती कधी होईल? जर आपली आर्थिक प्रगती झाली देशाची, तरच देशाची प्रगती त्याच्यावर डिपेंड आहे। तसं बघायला गेल्यानंतर आपण एक गृहिणी म्हणून, एक सर्वसामान्य म्हणून मी सांगेन की आपण कोणत्याही प्रकारचा टॅक्स थकवत नाहीत। जे प्रामाणिक आहेत, देशाची जागरूक नागरिक आहेत किंवा एक सर्वसामान्य जनतेचा विचार करतात, ते कोणतेही साधं लाईट बिल असू द्या, पाणी बिल असू द्या, टॅक्स असू द्या, ह्यांचा कुठल्याही पद्धतीचा टॅक्स थकत नाही। पण जसं 500 आणि 1000च्या नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर आज करोडोनी जे काही रक्कम जमा झाली टॅक्सच्या माध्यमातून, नाही उत्तर देते मी, पण हा जो काही एवढ्या पद्धतीने जी रक्कम जमलेली आहे, तर म्हणजे ह्याच्यामध्ये प्रामाणिक कोण आणि भ्रष्टाचार कुठून होतोय? एक सेकंद म्हणजे ह्याच्यातून भ्रष्टाचार हा कुठल्या माध्यमाकडून होतोय हे निश्चितपणे आपल्याला कळलेलं आहे।
कारण भ्रष्टाचाराचा मुद्दा हा आला की 500 आणि 1000च्या नोटाच बंद झाल्यानंतरच का आमच्या देशाच्या तिजोरीत एवढे पैसे जमले? ह्याच्या आधी म्हणजे प्रामाणिक जनताही सक्षम आहे. तुमचा मुद्दा पोहोचला, पण तरीही त्यांचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर नाही मिळालेलं. कोणाला बोलायचं आहे? ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर यांना द्यायचं. सर्वप्रथम मी एवढंच सांगेन की माननीय मोदीजी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला सर्व ऐका प्रधानमंत्री हे पहा, एक सेकंद त्याला बहुतांशी एक लोकांचा सेकंद पाठिंबा एक आहे. सेकंद एक सेकंद ऐका एक सेकंद अरे 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 एक सेकंद बोला. त्यांनी सांगितलं ऐका तुम्ही मोदींचं अभिनंदन करू नका. अभिनंदन करत कार्यक्रम नाही. केल्याबद्दल साम टीव्हीचे आभार मानू नका. त्यांनी जनतेला मुद्दा आव्हान मांडा, केलेलं आहे. मुद्दा त्यांनी मांडा. जनतेला आव्हान केलेलं आहे, फक्त मला 50 दिवस द्या, 50 दिवसानंतर मला अपोज करा. तर तुम्ही 50 दिवस वाट बघायला काय हरकत नाही ना. उत्तर तुम्ही दिलंच नाही. त्यांच्या मुद्द्याचं उत्तर त्यांच्या मुद्द्याचं उत्तर दिलेलं नाहीये. साहेब, माझ्या मते 500 जण 1000च्या नोटा बंद केल्यात कारण फेक निघतात म्हणून. उद्या 2000ची नोट फेक निघाले तर मग काय करणार? आणि त्याच्या आता कलर झेरॉक्स मिळतात आणि कुठलं लॉजिक आहे की 500 आणि 1000ची नोट बंद करून 2000ची चालू करायची? आज आम्ही पेट्रोल पंपावर बघितलं साहेब. बरोबर, 500 1000ची नोट बंद करून 2000ची नोट का आणली? कोण आहे? तुम्ही देणार आहे का? देशभक्तीबद्दल बोलायचं नाही. 2000ची नोट का आणली? प्रश्न मुद्दा असा आहे की 500 आणि 1000ची नोट बंद करताना असं कुठलाही कमिटमेंट दिली नव्हती की आम्ही जास्तची करन्सी बंद करू आणि छोटी करन्सी चालू ठेवू, असं कुठली कमिटमेंट. आता मुद्दा असा आहे की 500ची काळ्या पैशाचा संबंध मोठ्या नोटांशी आहे. तेच जगभर आहे. तेच सांगतोय. पण 500च्या नोटा बदलून घ्यायला गेल्यानंतर 100च्या नोटा परत करणं आणि आता जाऊन कोणी जर 100-500च्या नोटा घेऊन गेला आणि त्याला चेंज करून घ्यायच्या 500ला 500 द्या, 500ला 1000 द्या, 500ला 500ची नोट, नवीन नोट द्या, मुद्दा नवीन नोट द्या. थांबा 1 सेकंद. हे बघा, 2000ची नोट तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर त्यात कितीतरी सिक्युरिटी फीचर्स आहेत. ते जे तुम्ही चिप आहे असं म्हणत नाही, पण त्याच्यात एक सेकंद हे बघा, माझं ऐका. तुम्ही व्यवस्थित जर वाचला, त्यांना पूर्ण बोलू द्या. ही नंतर परत घ्या बरं का. 2000ची ही जी नोट आहे त्याच्यामध्ये काय आहे? नाही ही मी त्यांना बोलू द्या. 1 सेकंद. हे बघा, मी जेवढं वाचलेलं ते तुम्हाला सांगतो की थांबा, एक सेकंद. त्यांना पूर्ण बोलू द्या. अनुभवाची नाही, मी जे तुम्हाला पूर्ण बोलू द्या. फॅक्ट आहे ते सांगतोय की ह्याच्यात जे इंक वगैरे जे वापरलेले आहेत ते मेड इन इंडिया आहे. पूर्वीच्या ज्या नोटा होत्या 500 आणि 1000च्या, ते सगळे फॉरेनहून वगैरे बनून यायचे आणि त्यामुळे त्यांचं डुप्लिकेशन जास्त व्हायचं. आता हे मेड इन इंडिया असल्यामुळे ह्याचं डुप्लिकेशन होत नाही आणि हे तुम्ही जगजाहीर तुम्ही सांगू शकता. अहो, बनावट नोटा 2000च्या सापडल्या. 2000च्या बनावट नोटा सापडल्या. आता 2000च्या नोटेची गंमत अशी आहे की खरी कुठली आणि बनावट कुठली हेच कळत नाही. हा भाग वेगळा, पण सापडल्या. नमस्कार, माझं नाव जितेंद्र संतोष पगारे, मी चेंबूरहून आलो आहे आणि संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट बोलायची आहे, ते डिबेट जी आहे ती 500 1000च्या नोटा ज्या बंद झाल्यात त्याचं आपण समर्थक आहात की विरोधात आहात हा विषय आहे. तर सर्वप्रथम मला हे सांगावं वाटतं की ह्या ज्या नोटा बंदी आहे ही मोदींनी केलेली नाही आहे. ही याच्या अगोदरसुद्धा भारतामध्ये झालेली आहे. पण महत्त्वाचा भाग असा आहे, 2014मध्ये सुद्धा 1000च्या नोटा पुन्हा काँग्रेस सरकारने मागे घेतल्या होत्या, ज्या 2005च्या अगोदर प्रिंट झालेल्या आहेत. परंतु तेव्हा एवढं खोळंबलं नव्हतं. पण जर गव्हर्नमेंटने आत्ता खूप चांगली मॅनेजमेंट केली असती तर जे
जर गव्हर्नमेंटने 500 आणि 2000च्या नोटा 3 महिने अगोदर मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केल्या असत्या, त्या पूर्णपणे चलनात आल्या असत्या आणि जर नंतर बंद केल्या असत्या तर नक्कीच याचा जो आता खोळंबा होतोय नॉर्मल माणसाचा तो झाला नसता, त्रास झाला नसता, लोक जे मरत आहेत ते झालं नक्कीच नसतं. आणि आता सरांनी एक गोष्ट अजून सांगितली की चायनीज इंक वापरली जाते. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे ATM कॅलिब्रेशन केलं जातं आहे त्याच्यासाठी स्पेअर पार्ट्स भारतातून कमी पडत आहेत, म्हणून ते स्पेअर पार्ट्ससुद्धा चायनीजच येत आहेत. शिवाय आपले सरदार वल्लभभाई पटेलांची जी मूर्ती बनवली जात आहे ती सुद्धा पूर्णपणे चायनामधूनच बनवली जात आहे. शिवाय आपला नागपूर मेट्रोचा जो भाग आहे तो सुद्धा जपान चायनामधूनच बनवला जातो. पेटीएमचं काय बरं, हां यांनाही बोलायचं आहे, हां बोला. सर, या ठिकाणी आपण सर्वजण नोटा सपोर्टर आणि अपोज आपण बोलतोय. खरं तर नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांचं नाव घेण्याची गरज नव्हती. या देशाचं जे चलन आहे, या देशाचं चलन जी संसद आपण जर मांडतो तर संसदेला विश्वासात घेऊन ते त्यांनी करायला पाहिजे होतं. लोकांमध्ये आज जर तुम्ही खेडेगावामध्ये गेला तर खेडेगावामध्ये या 2000ला सुटे द्यायला पैसे नाही, मजुरीला द्यायला पैसे नाहीत. इथं हॉटेलमध्ये जर एखादा गरीब गेला तर त्याच्याकडे पैसे नसतात. ही जी काय अवस्था आहे ही अवस्था आपण लक्षात कधी घेणार आहोत? या ठिकाणी फक्त स्वप्न विकण्याचं काम या ठिकाणचे पंतप्रधान घेत आहेत आणि ते आपण मान्य करतोय. स्वप्न विकतो आणि ते मान्य करतोय. 2000च्या नोटा काढल्यामुळे या देशाचं फार मोठं भलं होणार आहे अशा पद्धतीने आपण लावतो, पण तसं काही नाही होणार, काही नाही होणार. ही सगळी चर्चा महत्वाची आहे. ही सगळी चर्चा आपण करत राहू. पण आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेच जाऊ नका. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी टीव्हीवरचा पहिला लाईव्ह पब्लिक डिबेट शो आता सुरू आहे नवी मुंबईमध्ये सकाळ भवन सामच्या स्टुडिओच्या प्रांगणामध्ये. आणि याच्यामध्ये आवाज महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं व्यक्त होतोय. महाराष्ट्राच्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातनं मंडळी आलेली आहेत. काही थेट आलेले आहेत, काहींनी थेटपणे कळवलेलं आहे, व्हॉट्सॲप केलेलं आहे, आपली भूमिका मांडलेली आहे. नोटाबंदीच्या अनुषंगानं संविधान दिनी वी द पीपल लोकांचा आवाज काय आहे तो संविधान दिनाच्या निमित्तानं थेटपणे लक्षात येतोय. कारण अंतिम सत्ता मोदींची नाही, अंतिम सत्ता राहुल गांधींची नाही, अंतिम सत्ता केजरीवालांची नाही, अंतिम सत्ता लोकांची आहे. आणि म्हणून लोकांचा आवाज काय आहे, लोकांना काय म्हणायचं आहे, लोक बोलतायत. आणि जेव्हा ये पब्लिक है ये सब जानती है, या पब्लिकनं बोललं पाहिजे. आणि म्हणून हा पब्लिकचा आवाज आहे, हा पब्लिकचा आवाज फार महत्त्वाचा आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी काकांना काहीतरी बोलायचं होतं. काका बोला. साहेब, मला शेतकरी असल्यामुळे विजय मल्ल्याचं जर कर्ज माफ होऊ शकते तर माझं शेतकऱ्याचं कर्ज माफ का होऊ शकत नाही, राईट ऑफ का होत नाही? आणि जर होत नसेल तर मी इथेच आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे. काका असं करू नका. काका, या देशामध्ये जगावं अशा खूप चांगल्या गोष्टी पण आहेत. आणि वाट बघा असं करू नका. अशा प्रकारे माझं एक लक्षात घ्या. नाही अशा प्रकारे माझं आवाहन आहे. एक सेकंद हा मुद्दा गंभीर आहे. या पद्धतीनं माझं सगळ्या शेतकऱ्यांना, कामकऱ्यांना, मजुरांना, नोकरदारांना, सामान्यांना सगळ्यांना आवाहन आहे की समजा अडचण असेल, काही असेल तरीही आत्महत्या हा मार्ग कोणापुढेही असू शकत नाही, तो उपाय नाही. तुम्ही वाटल्यास काहीही बदला, सरकार बदला, काही बदला, पण स्वतःचा जीव मात्र अजिबात गमावू नका. त्यामुळे तुमचा जीव फार महत्त्वाचा आहे. या पद्धतीनं कोणी विचार करू नये असं माझं आव्हान आहे सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्याच लोकांना. मुद्दा इथं गरिबाला त्रास आणि श्रीमंताला सूट असं हे दोन बाजू झालेलं आहे. पण मुळात जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी 70% आहेत आणि बाकीचे इतर घटक 30% आहेत. पण 70% शेतकऱ्याचं किंवा अवलंबून असलेल्या व्यक्तीचं योगदान अर्थव्यवस्थेत किती आहे? फक्त 14% आहे. म्हणजे 1 रुपयामध्ये भारत सरकारकडे येणारे 14 पैसे शेतकऱ्याकडून येत आहे आणि बाकीचं आहे ते 30%कडून येत आहे. त्यामुळं जो काही मूळ त्रास किंवा ज्याच्याला परिणाम व्हायला पाहिजे तो त्यांच्यावरच होणार आहे. त्याच्यामुळं हा जो त्रास वाटतो तो आहे. आणि शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या आहेत किंवा इतर प्रश्नासाठी केवळ
कर्ज किंवा पैसे सरकारची भूमिका नाही, हवामानाचा आहे, दुसरे अनेक घटक आहेत, पॉलिसी आहेत. केवळ नोटा बंद केल्यामुळे नाही. दुसरी 2000ची नोट का छापली, 2000ची नोट का छापली? कारण कमी वेळामध्ये सगळ्या लोकांकडे पैसा जाण्यासाठी 2000 ही नोट कमी वेळात छापून होऊ शकते. जर 100च्या छापायच्या म्हणलं तर 20 नोटा छापावं लागतील, 1000च्या म्हणलं तर 2 छापावं लागतील. त्यासाठी हा घेतलेला निर्णय. बरोबर बरोबर. आपलं नशीब आहे की 10,000ची नोट छापली नाही, हे आपलं नशीब आहे. दुसरं म्हणजे ऐका दुसरं म्हणजे शेतकरी आत्महत्या करतोय, त्याचे अनेक कारण आहेत. ते म्हणाले, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेमध्ये भाषण केलं आणि ते म्हणाले की प्रेम प्रकरणात शेतकरी आत्महत्या करतात, हे पण आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे याचा विचार केला पाहिजे. एक सेकंद. सर्वप्रथम मी संविधान दिनाच्या आपल्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतोय. मुळात सरांनी सांगितलं की 2000च्या नोटा आल्या आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांकडे पैसा जाईल. मुळात 2000ची नोट आणण्याऐवजी त्याच्याकरता लागणारा सुट्टा पैसा हा जर जनतेमध्ये वाटला गेला असता तर कदाचित आज लाईनीमध्ये ज्या लोकांना आपला जीव गमवावा लागतोय तो कधीही गमवावा लागला नसता. आणि ही जी आपली पद्धत आहे, ही जी आपली रीत आहे, याला जर आपण 45-50 दिवस अगोदर आपण इम्प्लिमेंट करू इच्छिता तर त्याआधी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या जेवढ्या गोष्टी आहेत, आज संविधानावर सगळा भारत चालतो आहे, त्या संविधानाच्या नेत्याने, त्या संविधानाच्या बनवणाऱ्याने सांगितलं की प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकामध्ये उद्या येणाऱ्या तुमच्या पैशांच्या व्यवस्थापन कसं करावं, त्याचा कसा विल्हेवाट लावा, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या. मग आताची आलेली सरकार किंवा याच्या पूर्वी आलेल्या सरकारने यांना या पद्धतीने का मांडलं नाही? एक सेकंद. याच प्रश्नाला यांना काहीतरी उत्तर द्यायचं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, जे आता नोटांचं सगळं चाललं 500 आणि 1000च्या, याच्यात लोकांनी आता नोटा ह्या स्टॉक करून ठेवायचा संबंध आहे. कारण नोटा हा विनिमयाचं साधन आहे. ॲक्च्युली जी मोठी लोकं आहेत, जे पैसेवाली लोकं आहेत, माझा पोता, मुलगा, पोता, नाती यांच्यासाठी पैसा स्टॉक करून ठेवतात. त्यामुळे जो आर्थिक व्यवस्थेला जो तडा गेलेली आहे ती ॲक्च्युली याच्या मागचं कारण आहे की 500 आणि 100च्या 1000च्या नोटा बंद करायचं, असं मला वाटतं. अच्छा हा, यांना काय योग्य उत्तर आहे? नोट ही चलनवलनाचे एक साधन आहे, माध्यम नाही. आणि आपण गरीब ज्यांच्यासाठी बोलता, गरीब ज्यांना जाणवतं ते शेजारी लगेच एकमेकाला मदत करायला जातात. बार्टी मागे आपल्याकडे पद्धत आहे, आपल्याकडे पद्धत आहे, जर माझ्या घरी जास्त गहू आहे तर मी शेजाऱ्याला गहू देतो, त्याच्याकडे असणारे तांदूळ माझ्याकडे घेतो. अशा पद्धतीने आपल्याला सांभाळता येतं. मी नरेंद्र मोदींचं पहिलं ह्याच्यासाठी अभिनंदन करतो, एवढ्या वर्ष सत्तेमध्ये त्यांनी हा सर्जिकल स्ट्राईक झाला आपण बोलतो, नोटीच्या बाबतीत पण तो आहे. एक आहे ज्यांचं बोट धरून ते राजकारणात आले, ते सांगत होते की आघाडी सरकारशिवाय सरकार बनू शकत नाही. त्याच्या अगोदर यांनी सिद्ध करून दाखवलं, एका शक्तीने, एका पार्टीने. त्याच्यामुळे तर ती ताकद झालेली आहे आणि त्याच्यामुळे जास्त सांगतात तुम्हाला निर्णय पटो अगर न पटो माझ्याबरोबर यावं लागेल, ती शक्ती निर्माण झाल्यामुळे. याला काय अर्थ नाहीये. सर, आतापर्यंत जी ही चर्चा चालली होती नोटांवरती, त्याचं काहीतरी थोडंसं वेगळं रूप गेलं. पण मला एक सांगा, आज मी एक गृहिणी आहे, मी मागच्या टॉक शोलाही सांगितलं होतं की मी 5 तास ATM मध्ये उभा राहून मला फक्त 1000 रुपये मिळाले होते. आणि आज माझ्याकडे 2000ची नोट आहे आणि मला जर 50 रुपयेच खर्च करायचं, मला ते 2000च्या नोटीची कुणी सुट्ट्या देत नाही. मग आम्ही काय करायचं महिलांनी? तुम्ही तांदळाच्या बदल्यामध्ये गहू विकत घ्या म्हणतात ते. हा, SIT कमिटी आहे, इन्कम टॅक्स रेड आहे, याच्या अगोदर पण ब्लॅक मनीवरती काम होत होता. छगन भुजबळ आतमध्ये आहे, सहारा ग्रुपचा आज हे नवीन काहीतरी करता असं काय नाही. इलेक्शन समय काय बोलले होते की बाहेरून सगळ्यांच्या अकाउंटमध्ये 15 लाख येणार, तुमच्याकडे स्विस बँकमध्ये अमाऊंट आहे आणि तुमच्याकडे रिकॉर्ड नाही, ब्लॅक मनी वाल्यांच्या तुमच्याकडे लिस्ट आहे, त्याच्यावरती SIT कमिटीच्या स्टिक करा, तिथे टाईट करा. 90% लोकांना रस्त्यावरती उभा केला आहे, 10% ब्लॅक. मुळात ह्याच्यामध्ये हे जे सदग्रस्त आता म्हणत होते की ATM मधून पैसे मिळत आहेत वगैरे, हे आपल्याला शहरामध्ये राहतो त्यांना फार सोपं आहे. मुळात गावागावात ATM नाही आहेत, जिल्हा बँकांजवळ पैसे नाही, जिल्हा बँकांना ऑपरेट करायला देत नाही आहेत आणि गावागावात ATM नाही आहेत. आपण जे इथे बसून जवळपास आपले 100 ATM आहेत ना, हा आपलं सुखी आहेत, आपण ते फार दुःखी आहेत, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. हे सगळं आहे, तरीही तुमचं म्हणणं आहे की हे सगळं बरोबर आहे. कशामुळे? तुम्ही 50 दिवस वाट तरी बघा आणि नंतर बघा की पुढच्या वर्षी त्याचं काय परिणाम होतात. आणि तुम्ही म्हणताय ना ती गाव, हे बघा, मला एक सांगा, एक मिनिट, तुम्ही म्हणताय की गावामध्ये ATM नाही, बँक नाही, हे 60 वर्षाचा हिसाब आहे
की गावात का नाही आहे, आतापर्यंत काँग्रेसने का केलं नाही हे. कारण आपल्या पंतप्रधानांचं जे डिसिजन आहे ते खूप ऍक्च्युली बोल्ड डिसिजन आहे. आपल्या प्रधानमंत्र्यांनी जे डिसिजन घेतलंय ते खूप बोल्ड डिसिजन घेतलंय. त्यांचं मोठं टॅलेंट आहे त्याच्यामध्ये. अरे त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. त्यांनी प्रिप्लॅन वे मध्ये त्यांनी हे डिसिजन घेतलेलं आहे. त्यांनी गरीब जनतेला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी जनधन योजना ह्या मार्फत 0 अकाउंट बॅलन्स हे त्यांनी चालू केलेलं होतं. त्यांना माहिती आहे की पुढे लोकांना त्रास होऊ शकतो म्हणून त्यांनी हे ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी ओपन करा, सर्वांना त्यांनी भर दिली होती की सर्वांनी त्यांना सामान्य जनतेला त्यांनी मदत करावी आणि अकाउंट ओपन करायला मदत करा जेणेकरून पुढे हा त्रास होणार नाही. हे त्यांनी प्लॅन केलं होतं. ऑल वेल प्लॅन होतं त्यांचं होतं. नरेंद्र मोदींनी सगळा प्लॅन केला होता. प्लॅनिंग आजपर्यंत देशात प्रत्येक झाले प्लॅन पण ते इम्प्लिमेंट होत नाही. प्लॅनिंग फक्त प्लॅनिंग केलं जातं, कारवाई करण्याचे आदेश दिले जातात. कोणावर कारवाई झाली आतापर्यंत आपण देशामध्ये पाहिलं असेल तर कोणत्याही करप्ट अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही ना मंत्र्यावर कारवाई झाली नाही. आणि आम्ही आश्वासन आम्हाला 2.5 वर्षात मिळाले की आम्ही कारवाई करतो. एकही असे उदाहरण दाखवून द्या की एखाद्यावर कारवाई झालेली आहे. नाही. छगन भुजबळ सोडून द्या, छगन भुजबळ तर इथं आता झालेले. फक्त भ्रष्टाचाराची व्याख्या काय आणि काळा पैशाची व्याख्या काय हे दाखवा. काळा पैशाची 2 बाजू दाखवता तुम्ही. काळा पैसा खरा काय आहे आणि कसा आणला पाहिजे तुम्ही सांगितलं. त्यांचा मुद्दा फार महत्वाचा आहे. ते म्हणतात 10 महिन्यांपासून नियोजन सुरू होतं. 10 महिन्यांपासून नियोजन सुरू होतं. ऐका, जरी नव्या नोटेवर सही मात्र आहे उर्जित पटेलांची, येऊन झाले 1 महिना. मला पण हाच मुद्दा म्हणायचा होता की 10 महिन्यापासून जर नियोजन केलं होतं तर उर्जित पटेल साहेबांची सही कशी काय त्याच्यामध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त मुद्दा महत्त्वाचा हा आहे, ब्लॅक मनी म्हणजे काय. जो नोकरदार वर्ग पगार म्हणून घरी घेऊन येतो तो 200 रुपये किलोने डाळ विकत घेतो आणि ती डाळ घेतलेली विकतचं बिल भेटत नाही आणि तो पैसा काळा पैशाच्या स्वरूपाने जातो. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की नोकरदार वर्गाकडे काळा पैसा नाही, पण जो काळा पैसा आहे तो व्यावसायिक लोकांकडे आहे. तर मला इथे नमूद करावं असं वाटतं की 1 एप्रिल 2016च्या गुजराती पेपरमध्ये 500 आणि 1000च्या नोटा बंद आहेत ही ऑलरेडी एक माहिती दिली गेलेली आहे. तर गव्हर्नमेंट अशा प्रकारे कम्युनल पद्धतीने वागतं असं माझं म्हणणं आहे. एका प्रकारचं हे डिस्क्रिमिनेशन आहे. हे डिस्क्रिमिनेशन आहे एका प्रकारचं. एक सेकंद. हा सर, या ज्या न्यूज आलेल्या आहेत त्या फक्त आपण व्हॉट्सअपवर बघितलेल्या आहेत, तर त्या एडिटेड चुकीच्या होतात आणि ते एप्रिल फुल सारखं होऊ शकतं. सर, यामध्ये काहीच तथ्य नाहीये. ज्या न्यूज आलेल्या आहेत. सोडा, पुढचा मुद्दा बोला. बरं, 1 सेकंद, हा मुद्दा सोडा, पुढचा मुद्दा बोला. हे बघा, एक मिनिट बघा, विषय असा आहे की त्यांनी जे मुद्दे मांडले की सर्वसामान्य जनतेला जो त्रास होत आहे आणि याची जर त्यांनी पूर्व तयारी केली असती म्हणजे जे ऑपरेशन शुश्रूषा जी आहे ती थोडीशी किचकट आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतोय त्याबद्दल जे आहेत सगळ्यांना दुःख होतंय. असं नाही की आम्हाला वाटतं की ते आम्हाला असं नाही आहे. तर दुःख आहे, त्याच्याबद्दल सहानुभूती आहे, परंतु जर काही साध्य करायचं असेल तर काहीतरी आपल्याला थोडासा त्याग हा करावाच लागतो. अगदी खरंय. आणि एक लक्षात घ्या, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, हा त्रास सगळ्यांना होतोय. मोदींना काही कमी त्रास होतोय का? मोदींच्या आई स्वतः रांगेत उभ्या राहिल्या. असं नाही, त्रास होतोय सगळ्यांना. त्रास सगळ्यांना होतोय. ऐका, आपली आई रांगेत उभी राहिली आहे, किती वाईट वाटलं असेल मोदींना. हा त्रास प्रत्येकाला आहे, असं करू नका तुम्ही. 1 सेकंद, आजोबांना. हा बोला. 500च्या आणि 1000च्या नोटा बंद करण्यामुळे अतिसामान्य लोकांना फारसा त्रास होत नाही, कारण त्यांच्या गरजा छोटे येतात. पण ही 500च्या आणि 1000च्या नोटा बंद करण्यामुळे आतंकवादी नक्षलवाद्यांची कंबर एका दिवसात मोडली मोदी सरकारने. हा अभिमानास्पद हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ऐका, आज 26/11 आहे आणि अशा वेळी दहशतवाद्यांची कंबर नरेंद्र मोदींच्या निर्णयानं मोडली, हे महत्वाचं आहे. याला उत्तर काय? मैं सर देखिए आपको मैं बताना चाहता हूं, जब कश्मीर पर लोग आक्रमण करते थे, पाकिस्तान के सैनिक या पाकिस्तान के आतंकवादी जब आक्रमण करते थे, मोदी साहब बोलते थे ये कांग्रेस की कमजोरी है, इसके लिए वो कार्रवाई नहीं कर पाते. मैं आऊंगा तो उनके मुंहतोड़ जवाब दूंगा. आप पिछले जिस सर्जिकल स्ट्राइक के नाम पर मोदी आज इतना नाम कमाने की कोशिश कर रहे हैं, आप उसके बाद से आप उठा लो आंकड़ा, हर दिन भारतीय सीमा पर 2 से 3 सैनिक शहीद हो रहे हैं. हर दिन 2 से 3 सैनिक शहीद हो रहे हैं. कहाँ
गया इनका सर्जिकल स्ट्राइक। और दूसरी बात अभी नोट की बात है इसलिए नोट पे करूंगा। आप हमको बताइए कोई भी बड़ा डिसीजन अगर आपको देश में या शहर में लेना होता है तो उसके लिए इम्पैक्ट असेसमेंट रिपोर्ट करना बहुत जरूरी होता है। आपने क्या इम्पैक्ट असेसमेंट रिपोर्ट किया है वो लोगों के सामने सार्वजनिक कीजिए कि आपके इस निर्णय से इस देश को क्या फायदा होने वाला है, कितना करेंसी आप छापते हैं, कितना नहीं छापते हैं, इसके बाद आपके पास जो अकाउंट्स है उसकी पूरी उसका देखिए आप लोगों के आप नहीं आप लोगों के सामने आकर करके राष्ट्र के नाम संदेश प्रसारित करते हैं तो आज आप ये प्रतिज्ञा दिखाइए कि आप 31 मार्च के बाद 15 अप्रैल तक लोगों के सामने इस निर्णय का पूरे देश को क्या फायदा हुआ है उसका श्वेत पत्र आप रखेंगे। ये आप पहले निर्णय दीजिए और प्रतिज्ञा लीजिए, फिर हम आपके साथ हर इंडिव्हिज्युअल देखेंगे। बोला सपोर्टच्या बाबतीत एवढंच सांगायचं आहे की आज देशात जे व्यक्ती गरीब असू दे, मिडल क्लास असू दे, बिझनेस क्लास असू दे, जे व्यक्ती या डिसिजनला सपोर्ट करतायत ते सगळे प्लास्टिक मनीचा वापर करतायत. इवन भाजीवाले, पेटीएम आहेत, दुसरे ॲप्स आहेत, त्यांनी ट्रान्झॅक्शन्स करतायत. जर ते करू शकतात तर बाकीचे जनते का नाही? हे जर करतायत तर बाकीच्यांना हे जर करतायत, तुमच्याकडे पेटीएम आहे, आता पेटीएम कोणाचा आहे वगैरे सोडून द्या, पण मुद्दा असा आहे की जर हे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तर सगळे करतायत, तर तुम्हाला अडचण काय आहे? आप मेरे को एक बात बताइए, अभी मैडम ने एक बहुत अच्छा बात कहा कि जो लोग सपोर्ट कर रहे हैं वो प्लास्टिक मनी का इस्तेमाल कर रहे हैं। मैडम को शायद आंकड़ा पता नहीं है, आज इस देश की 70% आबादी के पास प्लास्टिक मनी नहीं है। जब 70% आदमी जब तक प्लास्टिक मनी पैदा करेगा, हमको एक बात बताइए, अगर ये निर्णय लेना था इनको कम से कम 2000 रुपए तक की खरीदारी बिल के साथ अलाउ करनी चाहिए थी। 2000 रुपए तक की खरीदारी अगर ये अलाउ करते तो कम से कम हम जैसा साधारण आदमी भी जाकर के वहां 500 रुपए में सामान खरीद सकता था। आपने सब अलाउ बंद कर दिया, और अगर आपको 500 रुपया 1000 रुपया जमा करने का तारीख आप 30 दिसंबर देते हैं तो फिर उसको 2000 तक चलन करने का तारीख क्यों नहीं देते हैं 30 दिसंबर तक? काय म्हणणं आहे? मार्ग निघणार. या विषयावर मला एक सांगायचं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची लाईन हाही एक प्रकारे इमोशनल अत्याचार ते आमच्यावर करतायत. ऐकून घ्या. माझा मुद्दा ऐकून घ्या. ते म्हणतात इमोशनल अत्याचार करायचं पेटंट त्यांच्याकडे आहे. आम्ही मान्य करतोय. त्यांना बोलू द्या. ऐका. एक सेकंद त्यांना बोलू द्या. एक सेकंद. मी रांगेच्या बाबतीत बोलतोय. आजपर्यंत ऐका. एक सेकंद. आजपर्यंत भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी रांगा आहेत. शेतकऱ्यांना खतापासून, अकाउंटमधून पैसे काढण्यापासून, कारखान्यावर ऊस जमा करण्यापासून प्रत्येक ठिकाणी रांगेत उभा राहावं लागले. आज नाही, गेल्या 10 वर्षापासून सगळ्यांना. कापूस विकणारा सुद्धा शेतकरी मेलेला आहे. रांग त्यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आहे. अहो, तुम्ही शेतकऱ्याचा अपमान करताय. तुमचे 500 रुपयाची नोट पेट्रोल पंपावर चालते, दवाखान्यात चालते, राशनिंगला चालत नाही, खायला मिळत नाही. पहिले बोला ना, खाण्याची व्यवस्था करा. त्यांचं म्हणणं आहे तुमचा विश्वास पेट्रोल पंपांवर आहे, खासगी हॉस्पिटलवर आहे आणि जिल्हा बँकेवर नाही. याला काय अर्थ आहे? कोण बोलणार आहे? सर, सहकारावर विश्वास का नाहीये? तर तो आपला 60 वर्षाचा इतिहास आहे. तो आपण पाठीमागे जाऊन बघितला तर तो आपला इतिहास आहे आणि मागच्या काळात काय झालेलं आहे त्याच्यावरून तो निर्णय घेतलेला आहे की आपण नाहीये. बँका बंद आहेत. बँका का बंद आहेत? सहकाराने, पण एक लक्षात घ्या, सहकारामुळे महाराष्ट्र उभा पण राहिलेला आहे. हे सुद्धा मान्य केलं पाहिजे. देखिए आपको मैं बता रहा हूँ, 60 साल का इतिहास जिसने खराब किया है उसको जनता ने सजा दिया है, और इनको इस 60 साल की सजा को कम करने के लिए इनको लाया गया है.
आप 60 साल का इतिहास मत दोहराइए, आप 60 साल का इतिहास। दूसरी बात, अगर इस देश की तरक्की करनी है तो ये देश कृषि प्रधान देश है। यहाँ आपको सबसे ज्यादा कृषि के एम्प्लॉयमेंट पर सबसे ज्यादा ध्यान देना होगा। आप उसके लिए कुछ नहीं कर रहे। ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे। सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे। आज संविधान दिनाच्या निमित्तानं ही चर्चा होणं याला फार महत्त्व आहे। एकीकडे संसदेचं महत्त्व कमी केलं जात असताना संविधानाचं महत्त्व किती लोकांना समजेल मला माहीत नाही। राजकीय नेतृत्वाला संविधानाचं महत्त्व किती समजेल हेही मला माहीत नाही। पण संविधान दिनाच्या निमित्तानं मी जे मगाशी म्हटलं की शेवटी सगळी सत्ता, अंतिम सत्ता आहे ती लोकांची। त्यामुळे लोकांना जे काही लोकांचं म्हणणं आहे ते लोकांनी बोललं पाहिजे आणि केवळ नेत्यांनी बोलायचं आणि सर्वसामान्य माणसांनी ते ऐकायचं हा काळ आता गेला। आता लोक बोलतील आणि नेते ऐकतील, लोक बोलतील आणि नेते ऐकतील। म्हणून नोटाबंदीच्या निमित्तानं हा प्रयत्न होता महाराष्ट्रातल्या पहिल्या टीव्हीवरच्या लाईव्ह पब्लिक डिबेटचा। सगळ्याच या पब्लिकचे अतिशय मनापासून आभार। आणि मला हे सांगायचं आहे की वी द पीपल हीच खरी आपली क्षमता आहे, हीच आपली स्ट्रेंथ आहे, ही आपली ताकद आहे। संविधान दिनाच्या निमित्तानं या सगळ्या लोकशक्तीचं अतिशय मनापासून मी आभार मानतो। आज थांबतो इथंच, पुन्हा भेटू येत्या सोमवारी रात्री 8 वाजता। तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा।